नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीक संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 33 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023 च्या पीक संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 33 जिल्ह्यातील संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार, कारण की 100% पीक विमा मिळणार असे सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। याचबरोबर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी 57,267 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 54,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 53,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 56,350 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 54,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31,250 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52,750 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 45,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 43,750 रुपये खरीप हंगाम 2023 चा पीक विमा मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 55,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 36,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 55,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 49,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 54,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 54,500 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 49,500 रुपये पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 53,900 रुपये पीक विमा मिळणार आहे। पालघर जिल्ह्यातील धान या पिकासाठी 51,760 रुपये पीक विमा मिळणार आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 55,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 49,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या नंतर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 51,760 रुपये पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 50,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40,000 रुपये प्रति हेक्टर पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 32,000 प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान या पिकासाठी 51,760 रुपये पीक विमा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 45,000 रुपये प्रति हेक्टर पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 51,760 रुपये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 49,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळणार आहे। आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 54,000 प्रति हेक्टर पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा 33वा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 46,210 रुपये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही रक्कम आहे ही 100% रक्कम आहे। याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ज्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची आधीच निर्गमित करण्यात आलेली आहे, त्यापैकी या रकमेपैकी 25% रक्कम आगाऊ तुम्हाला सर्वप्रथम दिली जाईल। याचबरोबर उर्वरित 75% पीक विमा जर मिळवायचा असेल तर तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची, तुमच्या महसूल मंडळाची अंतिम आणेवारी किंवा तुमच्या गावाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची, तुमच्या महसूल मंडळाची जर अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा जर कमी आलेली असेल तर ह्या जी काही रक्कम आहे या रकमेच्या तुम्हाला 75% रुपये रक्कम तुम्हाला खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेकरिता तुमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अग्रिमची आदेश सूचना जर काढलेली नसेल तरीही तुम्हाला 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळत असतो, असं खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेच्या GR मध्ये सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अद्यापर्यंत 25% अग्रिमचा जर पीक विमा मिळालेला नसेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये आदेश सूचना नसेल, तरी तुम्हाला 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। परंतु त्या कामासाठी सर्व जे काही कामं असतील पूर्ण करण्याकरिता विमा कंपनीला खूप वेळ लागतो, दावे मंजूर करण्याकरिता वेळ लागतो। त्यामुळे खरीप हंगाम 2023 चा पीक विमा जर मिळाला नसेल तर 25% अग्रिमचा पीक विमा 12 जानेवारी 2024 पासून हे वितरणाला सुरू केली जाणार आहे, अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 33 जिल्ह्यातील खरीप हंगाम
2023च्या पीक विमा योजनेकरिता शेतकऱ्यांना 100% रुपये रक्कम किती मिळणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।